तुमचा 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचा आहे. फिल्डिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ताबडतोब. मॅच चालू करा, लगेच वेळ करू नका. माननीय श्री सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याचे निश्चितच कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त थर्रार क्रिकेटचा जल्लोष रंगतो सुपंत चषकाचा. आणि स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरी लढत काहीच वेळ सुरू होतीये. मॅच चालू करा ताबडतोब, वेळ झालाय खूप. मॅच ताबडतोब चालू करा, अन्यथा षटक कमी करण्यात येईल. फिल्डिंग टीम मॅच सुरू होतीये. सलामीचा फलंदाज स्ट्राईकला असेल अभि भांगे, नॉन स्ट्रायकरला शफिक भाई आणि गोलंदाज धुरा सांभाळतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आहे माळीनगर संघाकडून संतोष होतो गोलंदाजीला पहिलं षटक टाकण्यासाठी. पहला चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. हो अभी भांगे, इसे कहते हैं घुटना, बिल्कुल ये बैठक स्ट्रोक लगा दिया इस बार. बसून फटका मारला, चेंडू जातो थेट जाईल 4 धाबेसाठी. भांगे जिस खेल के लिए पहचाने जाते हैं, पहली गेंद पर उस तरह की शुरुआत की जा रही है. बैठक स्ट्रोक लगा दिया 4 रन के लिए और 4 रन के साथ आरंभिक शुरुआत जबरदस्त हो रही है. पहली गेंद पर 4 रन मिलेंगे. निश्चित ही सोलापुर डिस्ट्रिक्ट के बिल्कुल पंढरपुर तालुके के नामचीन खिलाड़ी वहां पर मयूर तड़ेकर, इनका भी यहाँ पर आगमन हो रहा है, तो उनका मैं वेलकम करता हूं. उनके साथ में दीपक शेड़के भी एक नामचीन क्रिकेटर है, उनका भी यहाँ पर आगमन, उनका भी वेलकम करते हैं.
फिर से संतोष गेंदबाजी करने के लिए राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे। माफ करना, लेफ्ट आर्म और विकेट से गेंदबाजी करने के लिए इस बार मारने की कोशिश में बल्ले का भीतरी किनारा लगा। विकेट कीपर के पीछे शॉर्ट थर्डमैन के फील्डर जब तक फील करते हैं सिंगल तो मिलेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 5 की योग पर 5 धावा झाल्या। दोन चेंडू टाकले गेले, धावसंख्या 5। पहिला चेंडू चौकार चढवला गेला, दुसऱ्या चेंडूवर सिंगल येते। आता स्ट्राईक आला शफिक कडे, शफिक खेळेल तो संतोषच्या चेंडूचा सामना करेल। आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम भिगवण मिस्टर शफिक शेख। पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाज सज्ज असेल। ओ सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मारायचा प्रयत्न, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाज बहुधा पायाला लागून गेला पॉइंटच्या दिशेने। लेग बाईज धाबेचा इशारा पंचांकडून होतोय। धावसंख्या देखील धाबेची भर पडतीये, वाढती धावसंख्या पुढे सरकतीये, वाढतीये। टोटल धावा झाल्या 6 धावा। माननीय तथादरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतोय। सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा पर्व 4 आणि 4थ्या पर्वातील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 इथं रंगतोय। मेडसिंगे क्रिकेट माईनगर क्रिकेट संघ विरुद्ध वालचंदनगर क्रिकेट संघ अशी चाललेली लढत आपण इथं पाहतोय। पुन्हा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो, विकेट कीपरच्या मागे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडू आपल्या हाती घेतला, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू टाकला गेलाय। अजूनही धावसंख्या थांबली ती 6 धावा। पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज संतोष सज्ज असेल। सुरेख चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो मिडऑफच्या दिशेने। रोहित देशमुख क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय। दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येईल। एका धावेची भर मात्र स्कोरबोर्ड मध्ये पडतीये, वाढती धावसंख्या 7 धावा। रोहित देशमुख हा देखील महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट मधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची निश्चितच क्रिकेटमध्ये नाव कमवलं क्रिकेटमध्ये। रोहित देशमुख या ठिकाणी मला वाटतं 36 रनांचं देखील आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आणि 36 रनांनी मला वाटतं सांगवीमध्ये आट्यापाड्याचं मैदान देखील भरवलं होतं। शफिक खेळण्यासाठी सज्ज असेल। गोलंदाजीला संतोष मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो। या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन ओ सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटची आतली कट घेऊन जातो विकेट कीपरच्या मागे। दरम्यान क्षेत्ररक्षक तिथं असेल। इथं मात्र मला वाटतं पहिल्या षटकाची समाप्ती झाली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल फक्त 7 धावा। वालचंदनगर क्रिकेट संघ निश्चितच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक निश्चितच वालचंदनगर क्रिकेट संघ एक नामवंत संघ म्हणून ज्या संघाला पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये ओळखलं जातं, तो संघ इथं मात्र लढण्यासाठी आलाय। त्याचा सामना इथं मात्र सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर क्रिकेट संघ इथं लढतोय, भेटतोय। पाहूया दोन तुल्यबळ संघामध्ये चाललेली लढत आपण इथं पाहतोय। रोहित देशमुख गोलंदाजीला आलाय। आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येईल, 3रं षटक, माफ करा 2रं षटक। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे। त्याचं नियोजन गेल्या सातत्याने 3 वर्षानंतर 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा इथे खेळवली जाते। 5 ओव्हर मॅच, 2 ओव्हर सरकर असेल आणि निश्चितच 5 षटकाचा हा सामना असेल। आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं बोरगाव क्रिकेट संघाने विजय मिळवला आणि या विजयामध्ये अष्टपैलू खेळाडू साताराचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं होतं वटारचा, निश्चितच अक्षय वटारकर यांनी मात्र संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाने एक हाती सहज विजय मिळवला आहे। चला गोलंदाजीमध्ये या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल रोहित देशमुख। लांब लचक रन, पहिला चेंडू, ओहो हो स्ट्राईक चेंडू, फलंदाजाला पुढे येताना पाहिलं, चेंडू खोलवर टाकला गेलाय, फुल लेंथ चेंडू होता, मारायचा प्रयत्न, अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू। अभि भांगे स्ट्राईकला असेल। पुन्हा रोहित देशमुख गोलंदाजी करतील। या षटकातील 2रं चेंडू घेऊन त्याचा सामना करेल अभि भांगे, किंग ऑफ वालचंदनगर मिस्टर अभि भांगे। ओ सुरेख फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र इथं पुन्हा फसवला गेलाय। ये मट्टी की विकेट है, मट्टी की विकेट पर हमेशा गेंदबाजों के लिए बिल्कुल सहायता मिल सकती है।
और निश्चित ही अक्सर बहुत जगह पे हम देखते हैं कि सीमेंट विकेट होती है, उस पर बल्लेबाजों को ज्यादा फायदा होता है, लेकिन ये मट्टी विकेट पर गेंदबाजी की कमाल हमें देखने मिल रही है वहां पर। गोलंदाज आपलं चातुर्य दाखवतो इथं माती विकेटवर। जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटीवर व्यवस्थित आला नाही, गेला दुष्कर्ले गंबरच्या बाजूने क्षेत्ररक्षण केलं जातो, चेंडू एक धाव येईल, एका धावेने धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या वाढली ती 8 धावसंख्येवर। निश्चितच या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल निश्चितच या महिन्यामधील महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। सुमंत चषक क्रिकेट स्पर्धा सातत्याने 3 वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर 4थं वर्षाचं आयोजन इथं मात्र पुन्हा राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धा भरवली गेली आणि MD11 क्रिकेट संघ श्रीपूर म्हाळुंग बोरगाव यांच्या वतीने ही स्पर्धा इथं भरवली गेली आहे। पुन्हा या षटकातील रोहित देशमुख गोलंदाजी करतील, पुढचा चेंडू घेऊन 4था चेंडू असेल शप्पीकसाठी। फुल लेन चेंडू होता, यॉर्कर लेन चेंडू करायचा प्रयत्न, चेंडू सरळ टोलाला, चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव निश्चित देईल, एका धावेची वाढती धावसंख्या पोहोचली ती 9 धावसंख्येवर। या स्पर्धेसाठी तब्बल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ₹1.25 कोण पटकावणार, परंतु याचं उत्तर मात्र येणाऱ्या 4 दिवसांनंतर म्हणजे 5व्या दिवशी आपल्याला मिळेल। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढचा चेंडू घेऊन रोहित गोलंदाजी करतोय अभि भांगेसाठी। अभिने हल्ला चढवलाय, सुरेख फटका गेला थेट कव्हरची सीमारेषा पार करेल, 4 धावा, चौकार येतोय। थोड़ी सी गेंद बैट के सामने मिली, गेंद उनके बैट से निकली थी, उस पर मोहर लिखी थी, क्या बिल्कुल खूबसूरती के साथ, टाइमिंग के साथ, नजाकत के साथ ये ऐसे स्ट्रोक हम विराट कोहली के बैट से निकलते हैं, ऐसे स्ट्रोक रोहित शर्मा के बैट से निकलते हैं, ये दमदार शानदार स्ट्रोक निकलता हुआ 4 रन के लिए। अभी भी रुका हुआ स्कोर, आगे बढ़ता हुआ स्कोर, इस वक्त रन संख्या इस वक्त पहुंच रही है, ना आपका ना मेरा, फिलहाल स्कोर है 13। रोहित पुन्हा गोलंदाजी करेल या षटकातील, मला वाटतं शेवटचा चेंडू बहुधा असावा, या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या दोन्ही थांबली ती 13 धावसंख्येवर। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो रोहित, फलंदाज स्ट्राईकवर असेल अभि भांगे। अभिने मात्र मागच्या चेंडूवर चौकार मारला, या चेंडूवर मात्र मला वाटतं बहुधा सिंगल धाव येईल का पाहूया, दुसरीचा प्रयत्न होईल, एकच धाव मिळतीये, एका धावेने संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 14 धावसंख्येवर। षटक संपतं दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14, म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ सरासरी जी राखली गेली आहे, प्रत्येक षटकामागे 7 धावाची सरासरी राखली गेली आहे। आता पाहूया गोलंदाजीला कर्णधार कोणाला बोलवतोय, माळीनगर क्रिकेट संघाकडून आतापर्यंत जो मारा केला गेलाय थोडासा टिचून मारा, भेदक मारा म्हणावा लागेल, जवळजवळ मोठे फटके खेळण्यापासून रोखले गेले, आतापर्यंत फक्त या डावामध्ये 2च चौकार गेलेले आहेत, बाकीची गोलंदाजी निश्चितच नियंत्रित अंदाजची गोलंदाजी इथं केली गेली, त्याच्यामुळे धावसंख्येवर थोडासा लगाम लावण्याचं काम केलं गेलंय। पाहूया थोडीशी चर्चा वहां पर की जा रही है, चर्चा के बाद वहां पर फैसला आ रहा है, देखना है कप्तान किसे बुलाते हैं बॉलिंग करने के लिए। या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,25,000 रुपयाचं पारितोषिक स्पर्धेला दिलं गेलंय, द्वितीय पारितोषिक 61,000 रुपयाचं असेल स्पर्धेमध्ये, आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी तब्बल 31,000 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे प्रत्येक दिवशी जो संघ शेवटचा सामना जिंकेल त्या संघाला तब्बल 31,000 रुपये हे डिपॉझिट असतील। गोलंदाजीला आला नवीन गोलंदाज संतोष, गोलंदाजी करतो या षटकातील दुसरं आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून डाबातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल, त्याचा सामना करेल अभि भांगे। चला संतोष, हल्ला चढवण्याचा प्रयत्न, पाहूया चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येतो, 6 धावा, अभि भांगे के बैट से निकलता हुआ, अभी भी शानदार प्रहार निकलता हुआ, इरादा पक्का, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगा शानदार छक्का। और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 20 रन की योग पर। क्या कमाल का, क्या धमाल का, क्या फ्लैट छक्का निकलता हुआ, शानदार जानदार खूबसूरती के साथ ये छक्का लगाया जा रहा है।
फिर से संतोष, बहुत ही स्लो रफ्तार से गेंद आई, बल्लेबाज ने बिल्कुल चालाकी दिखाई इस बार, ये पीछे हटकर गेंद को पुल पावरफुल, बिल्कुल ये वंडरफुल स्ट्रोक निकलता हुआ 6 रन। गेंदबाज को लगा धक्का क्योंकि बल्लेबाज ने लगाया लंबा छक्का और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 26 रन 26 रन की ऑफ पर। सुरेख फटका, देखना फटका, लाजवाब फटका, फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण फलंदाजाने पहिला चेंडूवर ओळखलं होतं की चेंडू स्लो असेल, मागे गेले, बॅटीच्या मधोमध घेतला आणि मन चाहे दिल चाहे अंदाज का ये खूबसूरत स्ट्रोक का। सामन्यासाठी पंचांची कामगिरी पाहताना आपण पाहतोय, पंच म्हणून मुख्य पंच असतील सूरज गायकवाड सर, स्क्वेअरलेग पंच असतील दत्ता बडगू सर आणि माझे सहकारी गुणलेखक धावून नोंदक नितीन सर माझ्यावर जोडले गेलेत आणि निश्चितच माझ्याबरोबर यानंतर या षटकानंतर समालोचनासाठी खास करून आमचे वालचंद नगरचे मित्र देखील जोडले गेलेत। आनंद लोंढे याचं देखील मी हार्दिक स्वागत करतो। दरम्यान हल्ला सोडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ सर्रेक अप्रतिम कॅच तिथं पकडली गेली। क्या जबरदस्त कैच पकड़ा जाता है अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच। अब तो जो कैचेस में क्या हो सकता है, ये पूरे इंडिया के 150 करोड़ वासियों ने देखा था। सूर्य कुमार क्या कमाल है, आप दे धमाल है, आपने कैच नहीं पकड़ा बल्कि वर्ल्ड कप पकड़ा था वो। अभी भांगे का विकेट जाने के बाद अभी को जिस काम के लिए भेजा गया था उससे थोड़ा सा बेटर काम कर वापस आ रहा है, क्योंकि ये छोटे फॉर्मेट का क्रिकेट है, आपको हर गेंद पर मारना ही होता है, केवल 5 है। न्यू बैटर संदीप, न्यू बैटर होंगे वहां पर संदीप, नवीन फलंदाज आला संदीप, गोलंदाज संतोषला मात्र इथं विकेट मिळाली। पहिला धक्का लागतो संघाला, एक गडी बाद, धावसंख्या 26। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल गोलंदाजीला, पुढचा चेंडू घेऊन टाकण्यासाठी सज्ज असेल संतोष। अकुट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या बनोबत मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यात तेवढी गती मिळाली नाही आणि चेंडू अगदी बॅटच्या मधोमध लागला नाही, त्याच्यामुळे हा शॉट मात्र जातो तो लॉंग ऑनच्या दिशेने। एक सिंगल धाव मिळतीये, सिंगल धावणीचे धावसंख्येत बदल होतोय, वाढती धावसंख्या 27 धावसंख्येवर आणि कॅच मात्र विनोद खडतरे याने निश्चितच खडतर अशी कॅच पकडली, अतिशय अवघड कॅच होती। कॅच पकडण्यासाठी जो प्रवास करावा लागला तो थोडासा निश्चितच कौतुकच प्रवास बनावा लागेल, खेळाडूचं कौतुक करावं लागेल कॅच साठी, विनोद खडतरे याचं निश्चितच कौतुक करावं लागेल। संतोष फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, ईश्वर की अगली गेंद लेकर। ओ यावेळेस मात्र अगदी आकाशात फारच उंच फटका खेळला गेला, पाहूया क्षेत्ररक्षक, इथं मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय। शफिक सारख्या फलंदाजाला मात्र जीवनदान देणं हे थोडंसं मागणं ठरू शकतं, कारण शफिक अतिशय नामवंत खेळाडू आणि जिथं जातो तिथं बक्षिसात पात्र फेरीमध्ये जाण्याची ज्याच्याकडे कला आहे तो असा अष्टपैलू खेळाडू पण शफिकची ख्याती आहे। बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मी समालोचन करताना पाहिलं की हा खेळाडू ज्या संघामध्ये असतो तो संघ मला पहिल्या 4 मध्ये जाताना आपण नेहमीच पाहिलंय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया, संतोष गोलंदाजी करतो, धावसंख्या अजूनही थांबली आहे ती 29 धावसंख्येवर। शॉट गेंद आई, बैकफुट पर चले, कवर ड्राइव लगा दिया वहां पर, फिर से खड़तरे, इस बार आसान गेंद को छोड़ा, ये बिल्कुल फील्डर की देखिए, इसके पहले एक बहुत हार्ड कैच था उससे, लेकिन इस बार आसानी के साथ गेंद को रोक सकते थे। वो सब अगर ग्राउंड में पूछेंगे तो सब बोल सकते थे कि ये गेंद को पकड़ा जा सकता है, इसके पहले कैच को बोले थे नहीं पकड़ सकते। इसे तो क्रिकेट हम कहते हैं, जो होता है वो नहीं होता, जो नहीं होता है वो होता है, जिसे हम क्रिकेट कहते हैं। 4 मिलेंगे के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 33 की योग पर 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। रन बनाने की रफ्तार प्रति ओवर 11 की औसत से है। पाहूया आता मात्र मला वाटतं गोलंदाजीला तिथं बोलवलं जाईल, कर्णधार कुणाला बोलवतो गोलंदाजीला,
मला वाटतं सुहासला गोलंदाजीला बोलवलं गेलं. सुहास आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करेल आणि गोलंदाजीमध्ये सुहास काय करतोय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. माझे सहकारी समालोचक मैन फ्रॉम वालचंद नगर की मधुर आवाज आपके सामने आ रही है. आनंद लोंढे यानंतर समालोचन करतील. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी आनंद लोंढे आपल्या सर्वांचे या चषकामध्ये करतोय मनपूर्वक स्वागत. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सुहास कसरे. तर स्ट्राईकला असेल संदीप निकम, एक वालचंद नगरचा उत्कृष्ट स्टार खेळाडू. पाहूया त्याच्यासोबत आपण पाहतोय ॲज आयकॉन शफिक शेखला. पहिला चेंडू, पहिलं षटक मात्र आणि संघाचं चौथं षटक घेऊन सुहास. पहिला चेंडू संदीपसाठी मारा करतोय. पहिला चेंडू उचललाय, हवेत फेकून दिलाय, लांब लांब खूप लांब आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. येतोय दमदार षटकार, 6 धावा. यावेळी पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले गेले, आक्रमणाची भाषा बोललीये. संदीपला माहित आहे अतिशय महत्वपूर्ण सामने आहेत. खर तर यावेळेस पावसाळ्याचा सीझन सुरू झालाय, पाऊस कमी आहे, मात्र या सीझन मध्ये देखील पावसाळ्याच्या सीझन मध्ये हे टुर्नामेंटचं आयोजन, अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला ग्राउंड पाहायला मिळतंय. राजरत्न गौरे आणि जिगरबाज मित्र परिवारातर्फे हे नियोजन केले गेले. किती सुरेख असं नियोजन आपण पाहतोय. मात्र संदीप तळपतोय, संदीपची बॅट बरसतीये. सुहासचा पुढचा चेंडू संदीप निकम साठी. यावेळी थोडासा चालत पुढे आलाय, हलक्या हाताने चेंडू खेळलाय सरळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करेपर्यंत एकच सिंगल. शफिकने मन बनवलं होतं दुसऱ्या धावेसाठी, मात्र संदीपने त्याला रोखलंय. खरं तर एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. एका मोठ्या फटक्यानंतर मात्र एक सिंगल स्ट्राईक रोटेट हे क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. मात्र आता स्ट्राईकला असेल ॲज आयकॉन शफिक शेख, टेनिस क्रिकेटचा बादशाह. ओ यावेळेस डाऊन दी लेग पंच कळवतायत मिस्टर एक्स्ट्राज. पंचांनी हात समांतर धाव आली, अवांतर वाईटच्या स्वरूपात आलेली मिस्टर एक्स्ट्राज पाहायला मिळते. या अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावांवरती लागल्यात. एक चांगल्या टोटल कडे बघण्याचं काम मात्र DC11 संघ करतोय. ओहो यावेळेस वेगळ्या ऍक्शन, वेगळ्या पद्धतीत चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा खाली राहिला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर ॲज आयकॉन शफिक शेखला बोलवलं गेलंय, तशी शफिकची बॅट तळपली नाही अजून देखील. यावेळेस फटका खेळलाय विडकीतला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होतात. त्या 2 धावेनिशी धावफलक जाईल पुढे. 43 धावा धावफलकावरती. खर तर 2 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील. आंबेडकर स्टेडियमला बारामतीमध्ये पूर्ण स्टेडियम विरोधात असताना शफिक शेखची ती खेळी, काय खेळी केली होती तशी खेळी मात्र शफिकला करावी लागेल. ओहो यावेळी यू मिस, आय डेफिनेटली हिट. आणि यावेळेस दांडे गुल केलं ते शफिक शेखच्या. काय चेंडू टाकला, टप्पा पडल्यानंतर शफिकला चेंडू समजला नाही आणि त्यांचा वेध घेतला आणि क्लीन बोल्ड होतोय तो शफिक शेख. खर तर यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ऍक्शन मध्ये देखील तसा चेंडू टाकला, त्यावेळेस निर्धाव चेंडू गेला. दुसऱ्या वेळेस 2 धावा आल्या. तिसरा चेंडू टाकला, मात्र बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ गेला, एसटीचा वेध घेतला आणि क्लीन बोल्ड होतोय तो शफिक शेख. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण पाहतोय युनुस पठाण. वालचंद नगर संघाचा एक तगडा फलंदाज, हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संकटाच्या वेळी मात्र धावून येणारा हा खेळाडू, या खेळाडूकडे पाहिलं जातं. संकटात ज्यावेळेस वालचंद नगरचा संघ असतो त्यावेळेस या खेळाडूकडे पाहिलं जातं. पाहूया हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करणार. उर्वरित अजून देखील 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू वरती काय आक्रमण होणार का, इंदूची बॅट तळपणार का, बघणं गरजेचं आहे. हो यावेळेस देखील पुन्हा 30 ऍक्शन, वाईट चेंडू. पंच कळवतायत, पंचांनी हात केले जमिनी समांतर, धाव आली अवांतर. या अवांतर धावेने देखील धावफलक पुढे गेलाय. 44 धावा धावफलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला कळवतायत. पुढचा चेंडू सुहासचा युनुस साठी.
यावेळेस बॅटची कडा मिळाला विकेट किपरचा सहारा. युनुस पठाण बॅक टू द पवेलियन. काय झेल टिपलाय. खर तर एसटी रक्षकाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि या एसटी रक्षकाचा जर झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय झेल टिपलाय आणि कॅप्टन सलीम यांनी हा टिपलेला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. युनुस देखील एका निराशाजनक बाहेर परतोय मैदानाच्या बाहेर. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित शेवटचे 6 चेंडू, हे 6 चेंडू मात्र निर्णायक असणार आहेत. कारण माळीनगरचा संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. संतोष सलीम सारखे देखील दिग्गज फलंदाज त्यांच्याकडे आहेत. ॲज आयकॉन त्यांच्याकडून रोहित देशमुख खेळतोय. यावेळेस नवीन बॅट्समन शुभम गोट्या मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. अनिस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन अनिस रावळपिंडी या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज अनिस मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर त्याचा सामना करेल संदीप. पाहूया संदीप काय खेळी करणार या षटकामध्ये. पहिला अनिसचा चेंडू संदीप साठी. पहिला चेंडू हवेत खेळलाय आणि यावेळेस देखील चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. षटकार साधावा आणि या साधावेने 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अभिनंदन DC11. आपण 50 धावा धावफलकावरती लावल्यात. काय फटका खेळलाय. पहिला चेंडू सरळ हाताने अगदी सरळ गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अनिसचा. यावेळेस कॅप्टनने थोडंसं समजून सांगितलंय. पाहूया काय होणार. का संदीप पुन्हा एकदा बरसणार. यावेळेस संदीप निकमचा ब्लास्ट आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. संदीप निकम बॅक टू द पवेलियन. आणि धनंजयने मात्र हा या ठिकाणी झेल टिपलाय आणि संदीपला मात्र डगआउटला परतावं लागतंय. खर तर हे क्रिकेटचं समीकरण आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतर विकेट. गोलंदाज दाखवून देतोय तू जरी चतुर चालाक असला तरी माझ्याकडे देखील कौशल्य आहे तुझं विकेट घेण्याचं. माझ्याकडे तेवढी क्षमता आहे. तुम्ही जर आक्रमण करू शकता ना तर मी सुद्धा तुमचा बळी टिपू शकतो. हे गोलंदाज या ठिकाणी स्पष्ट करतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर यश वाणी मैदानाच्या आतमध्ये. खर तर फलंदाजाचं नाव यश आहे. आपल्या संघाला एक यशस्वीरित्या धावसंख्येकडे घेऊन जाईल का बघणं गरजेचं आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. हे 4 चेंडू निर्णायक असतील. 50 धावा तर धावफलकावरती लागल्यात. सन्मानजनक स्कोर धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू शिल्लक. पाहूया स्ट्राईकला यश वाणी आपल्या संघासाठी काय करणार. यशची बॅट तळपणार का. आक्रमक स्ट्रोक यश खेळणार का. अनिसचा पुढचा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावेने धावफलक जाईल पुढे. 52 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. हे 3 चेंडू 7 कुणाची देतील. हे 3 चेंडू 7 गोलंदाजाची देणार का हे 3 चेंडू 7 मात्र यशची देणार. एक आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे तो यश. पाहूया यश काय करणार. वाऱ्याची दिशा बदलली आहे. यश गोलंदाजाची दिशा बदलेल का. ओ यावेळेस पंचांनी थोडस हटक शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये हात केले. जमिनी समांतर धाव आली अवांतर. या अवांतर धावेने धावफलक जाईल पुढे. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. खर तर बॉलिवूड मध्ये किंग खान म्हणून ज्याची ओळख आहे शाहरुख खान, त्याच्या स्टाईल मध्ये अगदी पंचांनी हात बाहेर काढले आणि कळवलं हा वाईट चेंडू आहे. एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो अनिस. अनिसचा सामना करेल यश. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक संतोष डाऊन दी बॉल. टिपला झेल. यश बॅक टू द पवेलियन. आणखीन मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी. नवीन बॅटर कोण येणार पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सूरज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला अजून देखील आहे तो शुभम. एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील यावेळी फक्त केवळ त्याने एकच चेंडू खेळलाय.
त्याच्याकडे देखील स्ट्राईक खूप कमी राहिलाय, तो देखील एक आक्रमक फटके खेळू शकतो, त्याच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे. मात्र नवीन फलंदाज एक लिजंड खेळाडू वालचंदनगरचा सूरज मात्र मैदानाच्या दिशेने चाल करतोय. 2 चेंडू शिल्लक असतील, या 2 चेंडूवरती सूरज त्याची करामत दाखवेल का, अनुभवाचा फायदा उठवणार का? स्ट्राईकला सूरज आणि पुढचा चेंडू सूरज साठी. यावेळेस कट अप्पर कट करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय आणि सूरजची देखील विकेट गेलीये. या षटकात 3 विकेट आणि एक मोठा स्ट्रोक. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक आला होता, त्यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की या षटकात धावा कुठल्या जातील, आक्रमण होईल, मात्र अनिसने थांबवलंय. अनिसने सांगितलं माझ्याकडे देखील कौशल्य आहे, पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला ना त्याच्यानंतर मी फलंदाजाला थांबवू शकतो, हे मात्र अनिलने सांगितलंय. उर्वरित एक चेंडू मला वाटतं शिल्लक असेल त्या ठिकाणी. अजिंक्य शिंदे पुढचा चेंडू आणि यावेळेस दिशा दिली आहे चेंडूला, गतीचा वापर आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल डीप फाईन सीमा रेखा पार. चौकार, 4 धावा आणि या 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती असतील 57 धावा आणि विजयासाठी 58 धावेची गरज. विजयासाठी 58 धावेची गरज. चला माळीनगर संघ फलंदाज पाठवायचे. माळीनगर संघ फलंदाज लावायचे. चला विनंती असेल फलंदाज पाठवायचे. खर तर 5 षटकांमध्ये 58 धावेचं आव्हान यावेळेस DC 11 वालचंदनगर या संघाने आपल्या समोर ठेवलंय. माळीनगर संघ शेवटचा कॉल असेल. चला आयोजकांची कडक सूचना आहे, शेवटचा कॉल असेल, फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये लावायचे. माळीनगर संघ 12वा खेळाडू, माळीनगर संघ 12वा खेळाडू
करकम विरुद्ध मेडसिंगे क्रिकेट संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, पुढची मॅच खेळण्यासाठी आपण नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाजवळ ताबडतोब संपर्क करायचा आहे. मेडसिंगे संघाचे कॅप्टन आणि करकम संघाचे कॅप्टन दोघांना विनंती की ताबडतोब आपण यावं. पुढच्या मॅचची सुरुवात आपण इथं करणार आहोत. पुढच्या मॅचची सुरुवात आपण ताबडतोब इथं करणार आहोत. युवा उद्योजक बजरंग मामा भोसले क्रिकेट संघ करकम विरुद्ध आपण लढत पाहणार आहोत मेडसिंगे क्रिकेट संघादरम्यान. चला पंच मॅच चालू करायची आहे ताबडतोब. फिल्डिंग संघाला विनंती ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. आणि माळीनगर क्रिकेट संघाला शेवटचा गोल असेल तुमचा 12वा खेळाडू पाठवा ताबडतोब इकडे. माळीनगर संघाचा 12वा खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ताबडतोब. चला लवकर, अन्यथा पेनल्टी बसेल, लक्षात ठेवायचंय पेनल्टी बसेल. चला मी विनंती करेन या ठिकाणी, पुन्हा विनंती करतो या ठिकाणी मेडसिंगे क्रिकेट संघाचे कॅप्टन ताबडतोब या, टॉस करायचंय. मेडसिंगे संघाचे कॅप्टन तुम्हाला विनंती ताबडतोब या. मॅच सुरू होतीये. विजयासाठी आव्हान किती? 58 धावांचं आव्हान दिलं गेलंय आणि याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी असेल. फलंदाज स्ट्राईकला असेल सलमान आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज संतोष. गोलंदाज धुरा सांभाळतोय निश्चितच वालचंदनगर क्रिकेट संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय अजिंक्य शिंदे. काफी लंबे खट के खिलाड़ी है अजिंक्य, जिनकी गेंदबाजी का करकम क्रिकेट संघाचे कॅप्टन लवकर या. सत्रे सर कृपया. युवा उद्योजक बजरंग मामा भोसले क्रिकेट संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण इथे यायचं. पहली गेंद 30 बार तयार है. पहला चेंडू आखूट टप्प्याचा फुलचा फटका मारायचा प्रयत्न, थोडंसं मला वाटतं फलंदाजाकडून थोडासा लवकर फटका खेळला गेला आणि चेंडू निश्चितच गेलाय तो विकेट किपरच्या मागे. धाव घेण्याची संधी नसेल, पहिला चेंडू निर्धाव असेल, डॉट चेंडू टाकला गेलाय. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू घेऊन सज्ज असेल गोलंदाज अजिंक्य. चला टॉस करूया. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. ओ सर एक फटका, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ ब्यूटीफुल एक्सलेंट स्ट्रोक निकलता बाज पर. बल्ले के बीचों बीच लेकर बिल्कुल काफी वंडरफुल ब्यूटीफुल लगा सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा. वाघाची धार फोडलाय पार, खणखणीत दणदणीत पॉवरफुल षटकार. बहुत बहुत धन्यवाद डीजे बाबू. बॉल आ चुकी है, मैच शुरू हो रहा है. टॉस यहां पर किया जाता है आगे के मैच के लिए. प्रमुख अतिथि और मेहमानों के शुभास्ते में टॉस किया जा रहा है. फिर से देखना अजिंक्य ऑफ्टन के बाहर जाकर गेंद को मारना चाहते थे, बिल्कुल बहुत तेजी से गेंद बल्ला घुमाया, लेकिन गेंद और बल्ले का मेल नहीं. गेंद बल्लेबाज को बिल्कुल बीट कर रही है, विकेट कीपर के हाथ में. निश्चित ही जब भी किसी गेंदबाज को अगर छक्का पड़ता है तो गेंदबाज को थोड़ा सा एग्रेसिव अंदाज में गेंद करने की कोशिश की और उसमें सफल भी रहे गेंदबाज. करकम ने युवा उद्योजक बजरंग मामा भोसले क्रिकेट संघाचे कॅप्टन ने टॉस जिंकलाय. फिर से इस बार पटकी भी गेंद, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर रही है. विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है और देखिए बैट्समैन के बिल्कुल पैरों को रीड कर लिया और जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद कंधे का जोर लगाएगा और जैसे गेंद टप्पा गिरी ऊंची उठती गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है और ये बिंदी गेंद होगी, डॉट गेंद होगी वहां पे. फिर से अजिंक्य लंबे कद के खिलाड़ी है, गेंदबाजी करने के लिए तैयार है. ईश्वर की अगली गेंद लेकर तैयार है. ये गेंद ऑफ्टन के बाहर जाकर ऑनसर में मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे फील्डर है मौजूद, रन लेने की कोई गुंजाइश नहीं. केवल एक मात्र गेंद को छोड़कर बाकी की गेंदें काफी अटैकिंग अंदाज की गेंदबाजी चल रही है.
तो इस बार देखना है और समाप्त मेरे ख्याल से हो चुका है, पहला और बिल्कुल पूरा हो चुका है। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 6 धावा। पहली ओवर की समाप्ति में स्कोर है, दोनों का स्कोर अगर तुलना किया जाए तो पहले ओवर में जो बैटिंग टीम यानी कि फील्डिंग टीम वालचंद नगर ने केवल 7 बनाए थे, इन्होंने 6 बनाए, यानी कि उनसे केवल एक कदम पीछे है टीम बैटिंग टीम। लेकिन यहां से अगर मैच जीतना होगा, एक रनों का बड़ा टारगेट है, बिग टारगेट जिसे हम कह सकते हैं। शायद आने वाले 4 ओवरों में लगभग 50 की जरूरत है। यहां से अगर मैच जीतना होगा तो बैटिंग के थोड़ा सा गियर बदलने की जरूरत है, ना चलेगा इक्का दुक्का। जीत के लिए चाहिए केवल चौका छक्का, चौका छक्का लगाएंगे तब जाकर आप जीत सकते हैं। वहां पर शफीक गेंदबाजी करने के लिए आएंगे, अपने व्यक्तिगत कोटि का बिलकुल पहला टीम की ओर से दूसरा ओव्हर लेकर गेंदबाजी करेंगे। गोलंदाजीला बोलवलं गेलं शफीकला, शफीक आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय। निश्चितच माननीय श्री डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा चालली आहे आणि सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचं 4थं पर्व आणि 4थ्या पर्वातील पहिलं दिवस आणि पहिल्या दिवसातील लढत क्रमांक चालली आहे, ती दुसरी लढत। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतो शफीक, उजव्या हाताने राऊंड गेटचा मारा करेल धावकुरा फलंदाज संतोष साडी। ओहो, सुरेख चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळतोय चेंडू, मात्र इथं पाहिला सोडून दिला, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न नसेल आणि पुन्हा शफीक जातो आपल्या बॉलिंग मार्जावर, बॉलिंग वर्ष पे वापिस चले जा रहे स्वर की अगली गेंद लेकर। शफीक राइट आर्म राउंड गेट से गेंदबाजी करने के लिए बाएं के आक्रामक खिलाड़ी संतोष के लिए। वैसे तो संतोष ऑलराउंडर खिलाड़ी, पहला और भी फेंका था गेंदबाजी में, बल्लेबाजी के लिए ये देखिए बिल्कुल कवर ड्राइव लगा दिया इस बार, काफी खूबसूरती के साथ, ये टाइमिंग के साथ इस बार गेंद को मारा, हमला बोला इस बार 6 रन के लिए। और ऐसे ही बल्लेबाजी की जरूरत है वहां पर, क्योंकि थोड़ा सा लेग स्टंप के बाहर चले गए, जगह बनाई, रूप बनाया और बिल्कुल खूबसूरती के साथ ये कवर ड्राइव का छक्का निकलता हुआ, एक्सलेंट ब्यूटीफुल लाजवाब छक्का निकल रहा है। गेंदबाज को लगा धक्का, क्योंकि बल्लेबाज ने लगा पावरफुल छक्का। आगे बढ़ता बस्कुर, ओह इस बार मारने की कोशिश में गेंद बिल्कुल रिवर्स खेलने की कोशिश, और ये बल्लेबाज बिल्कुल गेंद के लाइन से बेस हो गए, गेंद जाकर स्टंप से टकराई, बल्लेबाज का विकेट चला जाता बा। हमेशा क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी हो रहा है, क्योंकि आपने छक्का लगा दिया, उसका बूत और जवाब अगली गेंद पर बल्लेबाज को साफ बोल किया जा रहा है, विकेट चली जा रही है, लगने वाला जोर का झटका धीरे से लग रहा है। थैंक यू डीजे बाबू, बल्लेबाज आ चुके हैं। डीजे बाबू की मैं तारीफ करना चाहूंगा, उन्होंने कहा कि सुपला शॉट, मी म्हणतोय तर फलंदाज चुकला शॉट खेळलाय, ते म्हणतात की सुपला शॉट, मी म्हणतो की चुकला शॉट खेळलाय फलंदाज, कारण साफ बोल झालाय फटका मारताना। विशाल आठवले नवीन फलंदाज आलाय फलंदाजीला, मला वाटतं यानंतरच्या सामन्यासाठी बजरंग मामा भोसले क्रिकेट युवा उद्योजक, बजरंग मामा भोसले क्रिकेट संघ करकम या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे पुढच्या सामन्यामध्ये। युवा उद्योजक सन्माननीय बजरंग मामा भोसले क्रिकेट संघ करकम। ओहो हो, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, भेदक मारा। इथं मात्र क्रिकेटचा जो अनुभव आहे, तो अनुभव मात्र इथं पुरेपूर त्याचा वापर केला जातो गोलंदाज शफीक कडून, कारण शफीक फार मोठमोठ्या क्रिकेट खेळाडू बरोबर तो सामने खेळलेले आहेत, त्याचा पूर्ण अनुभव त्याच्या पाठीशी, आणि तो अनुभवाचा फायदा मात्र इथे घेताना गोलंदाजामध्ये आपण पाहतोय। दरम्यान धावसंख्या थांबली ती अजूनही मला वाटतं 12 धावा, 12 धावा ज्या काढल्या गेल्यात त्या 2 षटकार मारले गेलेत, म्हणजे दोन्ही धावा ज्या मिळाल्या षटकाराने मिळालेत, बाकीचे चेंडू अत्यंत पूर्णपणे निर्धाव टाकले गेले। स्लोर चेंडू, पुन्हा हल्ला चढवलाय
और ये गेंद जा रही है बिल्कुल लॉन्ग ऑन सीमार का पार करेगी 6 रन। इस बार बल्ले की बीचों बीच लेकर सीधे बात से तो इस बार बहुत ही शानदार अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर 18 रन। चाहते कि बल्लेबाजी की टीम छक्के से ही बोल रहे हैं, जो कुछ बोल रहे हैं वो छक्के से बोल रहे हैं। 3 छक्के अब तक लग चुके हैं इस पारी में। ये देखिए बिल्कुल बहुत जबरदस्त स्ट्रोक वीरेंद्र सहवाग की अंदाज में गोली की रफ्तार से जाती गेंद बाउंड्री की बाहर जाएगी 4 रन। तो 4 आएंगे, 4 के साथ आगे बढ़ता बस को 2 ओव्हर की समाप्ती में 22 रन 22 रन। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात 22. मला वाटतं 58 धाबाचा आव्हान दिलं गेलं, त्याचा पाठलाग करताना धाबा बनवले गेल्यात 22. म्हणजे अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 36 धाबा आणि चेंडू शिल्लक असतील 18. 18 गेंदों जीतने के लिए 36 की जरूरत, यानी कि हर ओवरों में हर गेंद के पीछे 2 रन चाहिए अगर मैच को जीतना होगा वहां पर। और अक्सर मुश्किल समय तो खुद से बोला करो आई एम अ बिग फॅन माय सेल्फ, मी करू शकतो एवढं म्हणायचं फक्त, मी करू शकतो, अगर करेंगे तब जाकर आप रन बनाएंगे। तो देखना है वहां पर मैदान में खिलाड़ी संघर्ष करने के लिए तैयार है। अक्सर ऐसा भी कहा जाता है मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है। मैदान में कोशिश जारी है, प्रयास जारी है, मैच को बनाने की कोशिश की जा रही है। पिछले 2 गेंदों में जिस तरह से 10 रनों की लूट की गई, जो टीम काफी फ्रंट फुट पे थी, बैक फुट पर चले जाने वाली टीम को 2 ओवरों में उन्होंने पहले 14 बनाए थे वालचंद नगर ने, इन्होंने 22 बनाए। इस बार तो 8 कदम दूर है लेकिन आगे बढ़ गए। लेकिन आगे की ओवर में जब आगे जाके मैच जाएगा तो देखेंगे कि क्या होता है, सिचुएशन होते हैं, प्रेशर होता है, उस प्रेशर को किस तरह से हैंडल करते हैं, यहाँ पर पता चल सकता है कि कौन जीत सकता है और कौन हार सकता है। लेकिन नए गेंदबाज अजिंक्य तैयार है। ये देखिए बिल्कुल ये बल्लेबाज वही स्ट्रोक खेलने की कोशिश, मानो कि पहला ओवर शुरू हो रहा है, पहले ओवर की पहली गेंद पर इसी तरह से स्ट्रोक खेलने की कोशिश की थी और ये आउट करार दिया जा रहा वहां पर। शफीक ने बिल्कुल चालाकी दिखाई वहां पर और ये बिल्कुल क्रिकेट में चालाक होना बहुत जरूरी, चतुराई से ये विकेट ले ली वहां पर, चालाकी से विकेट ली। क्रिकेट में आप कैजुअल नहीं रह सकते, हर बार आपको दक्ष रहना चाहिए। ये रनआउट होगा वहां पर, बेसावध असल्यामुळे इथं फलंदाज बाद होतोय आणि निश्चितच कासवाच्या का गतीना प्रगती होणे गरजेचं असतं, त्याप्रमाणे इथं मात्र मी कौतुक करतोय। इथं निश्चितच शफीकचं प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो आपण, डोक्यामध्ये जो विचार होता त्या विचाराला मात्र निश्चितच कल्पना शक्ती जी होती ते निश्चितच विकेट मिळवून त्यांनी यश मिळवलंय। लवकर थोडंसं स्पीड अप करा मॅच, बॅट्समन लवकर चला, थोडंसं लवकर चला। अनिस नवीन फलंदाज आलाय, अजून थोडंसं लवकर, मॅच 4 मॅचेस आहेत, थोडंसं लवकर करायचंय। मला वाटतं विठ्ठल चव्हाण महाराष्ट्रातील एक नामवंत ऐकवान खेळाडू, याचं देखील आगमन झालंय, त्याचं देखील हार्दिक स्वागत। पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट किपरच्या मागे, गलीच्या दिशेने चेंडू जाईल, शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, दरम्यान सिंगल धाव इथे घेतोय। एका धाब्यादिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतो, वाढती धावसंख्येत 23 धाबा। महाराष्ट्राचा क्रिकेटचा धान्याबाग म्हणून ज्याला क्रिकेटमध्ये ओळखलं जातं, विठ्ठल चव्हाण मैन फॉर्म शेटपल, इनका यहाँ पर आगमन हो रहा है, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। और शहर सोलापुर के महाराष्ट्र के एक नामचीन अंपायर मिस्टर प्रवीण कुलकर्णी भी हमारे साथ जुड़ चुके हैं फोन पर, उनका मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए श्रीपुर से सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट चल रही है। ये देखिए मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट करती हुई गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है, बिल्कुल शानदार शानदार अटैकिंग गेंदबाजी। ये जो ऊंचे कद के खिलाड़ी होते हैं जैसे कि ऑस्ट्रेलियन टीम के गेंदबाज, इंग्लैंड टीम के गेंदबाज हमेशा बॉडी लाइन पे गेंदबाजी करते हैं, ये ऊंचे कद के उस तरह से अटैकिंग गेंदबाजी यहाँ पर हो रही है, आक्रमक अशी गोलंदाजी आपण इथं पाहतोय। तो इस बार गेंदबाजी करने के लिए गेंद, और ये देखिए गेंद को मारा विकेट कीपर के पीछे, हवा भी जोर से चल रही है और विकेट कीपर के पीछे गेंद 4 रन के लिए। थोड़े से गेंदबाज दिशाहीन गेंद थी, दिशाहीन गेंद पर पूरी तरह से गेंद को मारा, इस बार 4 रन के लिए। गेंदबाज से भटके और गेंद को पड़े फटके
और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त शायद 27 की योग पर रन संख्या पहुंची है। अभी भी यहां से मैच जीतने की अगर बात करना चाहेंगे 31 रन चाहिए, 31 धावा बनवायचे आहेत। निश्चितच तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल इथं मात्र मोठे भटके खेळावे लागेल। निश्चितच तुम्हाला ग्राउंडचा विचार करावा लागेल। कुठल्या चेंडूवर 31 की पलटी होती है 13, अल्टी पलटी कौन मारेगा किसे मैच में कल्टी, देखना है किसको मिलती है कल्टी और कौन आगे जाता है देखेंगे, क्योंकि अब 13 गेंदें बची और जीतने के लिए 31 चाहिए। 13 चेंडू बनवायचे आहेत, 31 धाबा, 5 षटकाराची आतिषबाजी करावी लागेल। चला पंचांचा निर्णय आहे, अंतिम असेल, शेवटचा चेंडू आहे। चला वाद घालू नका, खेळाडूंना एक विनंती आहे। चला अंपायरचा निर्णय अंतिम असेल, शफिक भाई चला लवकर, चला मॅच चालू करा, लगेच वेळ करू नका, बॅटचा स्पीड अप करा, कारण तुमच्यामुळे तुम्ही जर थोडंसं लेट करा तर बाकी संघाला ओव्हर्स कमी मिळतील। आणि आमच्याकडे 3 कॅमेरामॅन, एक धाव नोंदक आहे, 2 पंच आहेत मैदानामध्ये, बाकीचे इथं निश्चितच आमचे थर्ड अंपायर देखील आहेत, त्याच्यामुळे वाद घालू नका ही विनंती असेल। फिर से गेंदबाजी करने के लिए पुन्हा गोलंदाजी करतो अजिंक्य या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 13 चेंडू 31 धावा बनवायच्या आहेत। जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मिस झालाय, चेंडू गेला विकेट कीपर कडे, षटक संपतंय। मला वाटतं आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 31 धावा। जसा जसा सामना पुढे सरकतो वालचंदनगर मात्र या संघात या सामन्यामध्ये मजबूत पकड बनवण्यात यशस्वी ठरतोय, कारण आता 12 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत, 12 गेंदे जीतने। स्पीडअप करा, थोडासा फिल्डिंग टीम तुमच्याकडून वेळ होतोय। सूरज सर सांगा, नाहीतर दंडित करा, तुम्हाला लक्ष पहिल्यांदा वॉर्निंग द्या, परंतु तीच चूक केली तर परत दंड असेल याची नोंद घ्यायची। पाहूया तिथं चर्चा केली गेली, गोलंदाजीला कोणाला बोलवलं जाईल, जसं गोलंदाजीमध्ये बदल होतो तसं माइल मध्ये देखील बदल होतोय, पुन्हा लोंढेजी येतील समालोचन करण्यासाठी। शुक्रिया सर जी। चलिए अगली ओवर लेके आ रहे, चौथी ओवर लेके आएंगे DC11 वालचंदनगर की ओर से अभिजीत भांगे। एक वालचंदनगर का एक बेहतर खिलाड़ी है, गेंदबाजी में आया है वालचंदनगर के लिए, हमेशा कुछ ना कुछ अच्छा करके दिखाया है इस खिलाड़ी ने, गेंदबाजी में आया है अभी भांगे। विकेटों के पीछे हम देख रहे हैं शफीक शेख, अभी भी 12 गेंदे बची है और जीत के लिए चाहिए 31 रन चाहिए, अभी भी 12 गेंदे 31 रन। अनीस और सलमान की जोड़ी बीच मैदान में है, गेंदबाजी मार्ग पर अपना पहला ओवर, टीम का चौथा ओवर लेकर आ रहे अभी भांगे। पंच पावसाचं सावट आहे, कमिटीची आपणास विनंती आहे आपण सामना स्पीडअप करायचा आहे। पंच पहली गेंद अभी की सलमान के लिए, एक और मर्तबा आड़े बल्ले से खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद है लेकिन यहाँ पर गलती की है। अक्सर बहुत कम मर्तबा ये गलती करते हैं यश, लेकिन यहाँ पर क्या छूटा, दिल टूटा, और दिल टूटा है पूरे DC11 की टीम का यहाँ पर, क्योंकि क्या छोड़ा है सलमान का। चलिए यहाँ पर थोड़ा सा नाराज है, गलती की है यहाँ पर यश ने, वहां पर थोड़ा सा नाराज हुए अभी भांगे, क्योंकि पहली गेंद पर विकेट आ सकता था एक बड़े बैट्समैन का। यहाँ पर अभी की अगली गेंद अनीस के लिए तैयार है, एक और मर्तबा सिर्फ बल्ला घुमाए, गेंद गई है सीधा विकेट कीपर के दस्तानों में, बिंदी गेंद नजर आई है। एक बिंदी गेंद यहाँ पर प्रेशर बनाएगी बल्लेबाज के ऊपर, क्योंकि ऐसे बिंदी गेंद वालचंदनगर के लिए बहुत अच्छा साबित हो सकती है, लेकिन एक बड़ा हिट मालीनगर के लिए एक राहत की सांस दिलाएगा। अभी भांगे की अगली गेंद अनीस के लिए, बहुत ऊंचा खेला है शॉट, यहाँ पर क्या हवा का रुख खिलाड़ी, और यहाँ पर बन जाएगा दर्शक, गेंद गई है सीधा सीमा पार, पूरे के पूरे रन मिलेंगे 6। चौतीस रन लग चुके हैं बोर्ड के ऊपर। चौतीस रन लगे बोर्ड के ऊपर। चलिए अभी भी 24 रन की यहाँ पर जरूरत है गेंदबाजी में, अभी 9 गेंदे 24 रन की यहाँ पर दरकार। अनीस का यहाँ पर बल्ला बोल रहा है, अभी भांगे गेंदबाजी मार्ग पर आए, क्या वहां पर काम कर पाएंगे अपनी टीम के लिए, सामने अनीस का बल्ला बहुत बोल रहा है। अभी की अगली गेंद
यहाँ पर हवा का भी रुख बदल चुका है, क्या गेम का रुख बदल जाएगा? अभी भांगे कम बैक कर पाएंगे क्या? एक और मर्तबा बहुत अच्छी गेंद यहाँ पर डाली है। एक टप्पा पड़ने के बाद में थोड़ी सी नीचे रही है गेंद, विकेट कीपर के दस्तानों में गई है, सूरज के हाथ में ये गेंद गई है, बिंदी गेंद नजर आई है। अभी भी फिलहाल 8 गेंदे 24 रन यहाँ पर जीत के लिए चाहिए। 8 गेंदे और 24 रन गेंदबाजी में अभी भांगे प्रिंस ऑफ वालचंद नाम से जाने जाने वाले एक बेहतर खिलाड़ी अपने टीम के लिए। चलिए यहाँ पर थोड़ा सा मौसम खराब चल रहा है, मौसम की वजह से बहुत दिक्कतें आ रही है गेंदबाजों और बल्लेबाजों के लिए। फिर से एक बार तैयार है गेंदबाजी के लिए। एक और आड़े बल्ले से खेला है, वहां पर फील्डर है मौजूद। वाह वाह, क्या बेहतर फील्ड किया यहाँ पर गेंद को। एक ही रन यहाँ पर मुकम्मल किया है, क्या अच्छी फील्ड की है यहाँ पर लोकेश ने, बहुत अच्छी तरीके से गेंद को रोका यहाँ पर लोकेश, बहुत अच्छी तरीके से गेंद को फील्ड किया। आप गेंद के ऊपर अच्छी जीतने की चाल से आए और गेंद को वहां पर रोका है। अपनी टीम के लिए कम से कम उन्होंने 3 रन बचाए हैं, ये 3 रन बहुत असरदार साबित होंगे। अभी की अगली गेंद गेंदबाज के सामने सलमान, नहीं ये गेंद बस ऊपर गई है। शफीक शेख क्या गेंद तक पहुंच पाएंगे? नहीं, लगभग पहुंच गए थे यहां पर, लेकिन नहीं, थोड़ा सी यहाँ पर गलती हुई, थोड़ा सा यहाँ पर वो गेंद ने वहां पर रुख बदला था, विकेट कीपर के पास टप्पा पड़ के मौसम की वजह से वो रुख बदला गेंद का। गेंद थोड़ी सी वहां पर टप्पा खाने के बाद में घूमी। 2 रन यहाँ, 2 रन यहाँ पर मुकम्मल किए। इस 2 रन के साथ में कारवा आगे बढ़ेगा। हम जाएंगे सीधा स्कोर बोर्ड के ऊपर, यहाँ पर रन लगे 37 रन। चला कमिटी त्या ठिकाणी लक्ष देईल। बाकी खेळाडू खेळ चालू ठेवायचा आहे, मॅच चालू ठेवायचा आहे। 6 चेंडू आणि 21 धावेची गरज, 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू, समीकरण बदललंय। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अशी अजून ही भिंत नाही। इथं स्वतःला सिद्ध करायचंय। शफीक लोकेशला कान मंत्र देतोय। 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू, सामना कोण जिंकणार? वालचंद नगर की माळीनगर? माळीनगर का वालचंद नगर? सामन्यात रोचकता आली, रंगतता आलेली आहे। 6 चेंडू आणि 21 धावेचा खेळ आहे। गोलंदाजी मार्क वरती लोकेश, एक उत्कृष्ट चतुर चालाक गोलंदाज, आपल्या गोलंदाजीसाठी नेहमी चर्चेत राहिलेला हा गोलंदाज, टेनिस क्रिकेटचा होता सितारा। पहिला चेंडू वाईट चेंडू यावेळेस पंचांनी घोषित केलाय। एक अतिरिक्त धाव पाहायला मिळतीये। वाईट चेंडू 6 चेंडू आणि 20 धावेची गरज, 6 चेंडू 20 धावा, 20 धावा 6 चेंडू। स्वयंसेवक आपण तयारीत राहायचंय। स्वयंसेवक यावेळेस देखील वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय। आणखी 6 चेंडू, 6 चेंडू आणि 19 धावेची गरज। मैदानाच्या आतमध्ये सामन्यात रोचकता रंगत आली आहे। एका बाजूला लोकेश, एका बाजूला अनिस। यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। शफीक शेख चतुर चालाक कॅल्क्युलेटिव्ह माइंड गेम मात्र चालू ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस पुढचा चेंडू सामना करतोय तो अनिस। लोकेश मात्र चतुरीने गोलंदाजी करतोय, त्याच चतुरीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये वालचंदनगर संघाला। ओ यावेळेस
बाईच्या स्वरूपात आलेली ही सिंगल. अठरा धावेची गरज. लोकेशचा पुढचा चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आणि यावेळेस धावचीत होतोय. तर सलमान या ठिकाणी विकेट आली गेली आहे. करकम संघ आपणास विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. करकम संघ तयारीत राहायचंय. यावेळेस सलमानचं विकेट गेली आपण पाहतोय. खरं तर वातावरणात बदल झालाय, वातावरणामुळे खूप डिस्टर्बन्स होतोय, मात्र त्या देखील परिस्थितीत खेळ चालू आहे. आयोजकांनी केलेली मेहनत यावेळेस फळाला आली आहे. 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 18 धावा, 18 धावा 3 चेंडू. वालचंद नगर का माळशिरस, माळशिरस का वालचंद नगर. ओहो, यावेळेस देखील काय चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू आला गेलाय. यावेळेस सामन्यात रोचकता आली आहे. दोन चेंडू आणि 18 धावेची गरज. 2 चेंडू 18 धावा. करकम संघ तयार राहायचं विनंती असेल. यावेळेस चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला झेल आणि यावेळेस मात्र अनिसला परतावं लागतंय. कोणती चूक यशवाडी आणि मोठा धक्का लागला तो माळीनगर संघाला अनिसच्या स्वरूपात. एक चेंडू आणि 18 धावेची गरज. एक चेंडू आणि 18 धावेची गरज विजयासाठी. आणि यावेळी मात्र स्ट्रोक खेळाय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती चेंडू फील्ड करेल, मात्र यावेळेस सामना जिंकलाय तो DC-11 वालचंद नगर या संघाने. हा टीम माळीनगर, कॉंग्रॅच्युलेशन्स DC-11, आपण सामना जिंकला, आपलं देखील अभिनंदन असेल. करकम संघ